शेतमालकाचा मुलगा शेतात गोठ्यामध्ये हाताने त्याला कामावरच्या वहिनीने बघितलं. त्याला वहिनी म्हणाली, मी तुला बघितलं आहे, तू काय करत होता. कामावरची वहिनीला पण ते बघून ती म्हणाली, मी तुला चिमणी देते. पावसाळा सुरू झाला होता आणि सगळीकडे चांगलाच पाऊस पडला. गावाकडे आता पेरणीची धूम सुरू झाली होती. गावात सर्वात जास्त शेती अनिल भाऊकडे होती. अनिल भाऊकडे नेहमी कामासाठी खूप महिला पुरुष असायचे. अनिल भाऊने पण आता त्यांच्या शेतातील पेरणी सुरू केली होती. शेतात कामावर खूप साऱ्या बाया आल्या होत्या. अनिल भाऊचा मुलगा आशिष पण शेतात आला होता. तो कधी कधी शेतात येत असे. आशिष शेतात गोठ्यामध्ये बसलेला होता. तिथे कामावरची वहिनी आली. तिने गोठ्यात आशिषला बघितलं नव्हतं. ती गोठ्यात गेली आणि तिने साडी बदलली. ती साडी बदलत असताना आशिष तिला बघत होता. आशिषने त्या वहिनीला बिना साडीचं बघितलं होतं. जेव्हा कामावरच्या वहिनीने आशिषला बघितलं तर ती त्याला म्हणाली, तू गोठ्यात आहे सांगायचं ना. आशिष काहीच बोलला नाही. ती वहिनी कामावर गेली. तिने नवी साडी बदलली होती आणि जुनी साडी घातलेली होती. वहिनीला तसं बघितल्यावर आशिषला तर दम निघेना. तो गोठ्यामध्ये एकटाच होता. त्याने आता डोळे बंद केले आणि तो त्या वहिनीला जसं बघितलं होतं तसं तिला आठवू लागला. आशिष गोठ्यामध्ये हाताने तेवढ्यात ती वहिनी परत आली. ती गोठ्याच्या दाराजवळ होती आणि तिने आशिषला बघितलं. शेतमालकाचा मुलगा गोठ्यामध्ये हाताने वहिनीला ते बघून तिच्या पण मनात कामावरची वहिनी आशिष जवळ गेली. आशिषने वहिनीला बघितलं आणि तो गुपचूप बाहेर निघत होता. वहिनी त्याला म्हणाली, मी बघितलं तुला, तू काय करत होता गोठ्यामध्ये तर. आशिष थोडा घाबरला. तो त्या वहिनीला म्हणाला, वहिनी मी सकाळी तुला बघितलं त्यामुळे हे सर्व. वहिनी म्हणाली, मी तुला चिमणी देते. आशिष वहिनीला म्हणाला, कुणी बघितलं तर. वहिनी आशिषच्या जवळ गेली. गोठ्यात शेतमालकाचा मुलगा आणि कामावरची वहिनी दोघे होते आणि त्यांनी तर एक तासभर नंतर वहिनी बाहेर आली आणि ती तिच्या कामाला लागली. आशिष तर खूपच खुश दिसत होता. अगोदर तो कधी कधी शेतात यायचा, पण आता तर तो रोज शेतात येत होता. कामावरची वहिनी आणि आशिष यांना तर थोडी भेटायची संधी मिळाली तर ते ती संधी सोडत नव्हते.